गुड मॉर्निंग पब्लिक. सो आज मी उठलो सकाळी 6 वाजता उठल्यावर बघितलं आज थोडं ऊन होतं. उन्हामुळे थोडं प्रकाशामुळे आज थोडं गरम होत होतं. मग आम्ही केलं फ्रेश, मग झालो कामाला बसलो. मग आम्ही थोडा वेळ केलं काम झालं. मग आम्ही गेलो मुरलीधर स्वामी देवस्थानात. तिथे आम्ही बघितले, आतमधनं दर्शन घेतलं. हे देव आपण काल बघितलं होतं बाहेरून. सो आम्हाला याच्याबद्दल थोडी माहिती दिली. ती माहिती थोडी वेगळी होती, त्यामुळे अजूनही मला लक्षात नाही, त्यामुळे सांगता येणार नाही. मग नंतर आम्ही गेल्या दर्शनात आतमधनं हा होता एक स्तंभ. त्या स्तंभ खूप प्राचीन होता आणि त्याच्यावरचे जे चित्र होते ते पण खूप प्राचीन होते आणि युनिक होते असं म्हणू शकतो आपण. मग आम्ही गेलो देवाच्या आतमध्ये पण खूप चांगलं दृश्य होतं आणि तिथे होती राधाकृष्णाची मूर्ती ही खूप चांगली होती आणि आम्हाला असं वाटत होतं कंटिन्यू तिथे पाहत राहावं. खूप छान होती ती मूर्ती. नंतर मग आम्ही गेलो योगीराज महाराजांच्या अनुग्रहस्थळावर. तिथं मग आम्ही आतमधल्या समाधीचं दर्शन घ्यायला गेलो. ती समाधीचं दर्शन आम्हाला खूप चांगलं झालं आणि शांतता पण मस्त वाटत होती. त्यानंतर मग आम्ही गेलो बाळराजेश्वर मंदिरात. तिथे होते सगळं मंदिर लाईक जसं हे आपण पाहू शकता, नंदी होतं, नंतर शिवलिंगी होतं, शिवलिंगाचं होतं, त्यामुळे आम्ही दर्शन घेतलं. नंतर मग आम्ही तिथनं गेलो विदर्भाच्या काशीला. जसं की हिला विदर्भाचं काशी म्हणतात. इथे सगळ्या व्यवस्थित विधिग्रह वगैरे होतात. त्यानंतर इथे होत्या 12 ज्योतिर्लिंग, ते आम्ही पुढे दाखवणार आहे. मग आम्ही केलं मंदिरामध्ये एंट्री. मंदिराचं परिसर खूप मस्त होतं आणि खूप चांगलं आणि मस्त वाटत होतं. इथे वातावरण पण आभाळ होतं असल्यामुळे आणि खूप गर्दी पण कमी नव्हती, तसं आमचं दर्शन पण खूप व्यवस्थित झालं. पहिले आम्ही घेतलं हनुमानजीचं दर्शन. मग नंतर इथे होते विठ्ठल रुक्माई आणि तुम्ही पाहू शकता विठ्ठल रुक्माई आणि राधाकृष्ण इथे पण होते. सो आम्ही आतमध्ये गेलो. आतमध्ये होतं ज्योतिर्लिंगातलं एक ज्योतिर्लिंग. मग आम्ही इथे दर्शन घेतलं आणि मग आम्ही निघालो इथनं बाहेर पण तुम्हाला पाहायला भेटेल की 12 ज्योतिर्लिंग होते. हे होते ते 12 ज्योतिर्लिंग. जसं याला विदर्भातले 12 ज्योतिर्लिंग असंही म्हटलं जातं. मग आम्ही तिथनं निघालो पुढे आमच्या नवीन डेस्टिनेशनला, ते म्हणजे गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प. इथनं मग आम्ही हा होता डॅम गोसीखुर्दचा. हा डॅममध्ये खूप पाणी असल्यामुळे खूप मस्त वाटत होतं आणि आम्ही नेमकं इथे पाहायला आलो होतो सनसेट थोडाच वेळ होणार होता, म्हणून आम्ही तिथे गेलो थोडा वेळ टाईमपासमध्ये आम्ही खूप छान मस्त एन्जॉय केला. नंतर पाणी इतकं जास्ती होतं की डॅममधनं त्यावेळेस पाणी सोडण्यात आलं होतं. आम्हाला खूप छान वाटत होतं आणि तुम्ही पाहू शकता पावसाळ्यामुळे किती पाणी भरलं होतं डॅममध्ये. फोटो काढायला व्हिडिओ काढायला पण थोडे घाबरत होतो. मग आम्ही थोडं डॅमच्या वरच्या भागाला गेलो आणि तिथनं सनसेटसाठी थांबलो. सनसेट व्हायला थोडा वेळ होता आणि आम्हाला जायचंही होतं, म्हणून आम्ही इथनं निघालो लगेच घराकडे. आम्हाला पोचायला झाला खूप उशीर, म्हणून आजचा ब्लॉग इथेच थांबू पब्लिक. बाय बाय.